तुम्हाला खात्री आहे का, की ज्या नोकरीसाठी तुम्ही आज रात्रंदिवस मेहनत करत आहात, ती नोकरी उद्या अस्तित्वात असेल? की एखादा एआय रोबोट तुमची जागा घेण्याची तयारी पूर्ण करून बसलाय? राजस्थान सरकारने नुकतेच राजस्थान एआय एमएल धोरण 2026 जाहीर केले असून, याद्वारे शिक्षण, स्टार्टअप्स आणि डिजिटल प्रशासनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या मते हे धोरण राज्याला जागतिक तंत्रज्ञान नकाशावर आयटी हब म्हणून प्रस्थापित करेल. या धोरणांतर्गत शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे एआय शिक्षण अनिवार्य करण्यावर भर दिला जाणार आहे. केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर शिक्षण आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही विशेष एआय प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील. तसेच स्टार्टअप्स आणि एमएसएमई उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती केली जाईल. यासोबतच डेटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षेला प्राधान्य देत पारदर्शक आणि जबाबदार एआय प्रणाली विकसित करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या उपक्रमाला जोड देत राजस्थानमध्ये नवीन डेटा सेंटर आणि 5,000 युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि सीमावर्ती भागात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी देखील काम सुरू झाले आहे. मात्र तंत्रज्ञानाचा हा वेग पाहता एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. हे तंत्रज्ञान आपल्याला खरोखर प्रगत बनवणार आहे, की आपण भविष्यात फक्त मशीनवर अवलंबून राहणारे गुलाम बनणार आहोत? यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो करा न्यूज डॉट्स.